गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आपण आपल्या गोठ्याकडे निघालेलो आहे। तर आपल्या बाह्यांचं काम म्हणजे गोठ्यावरल्या बाह्याचं काम सकाळी 5 वाजता चालू होतं। 5 वाजता कामाला सुरुवात होती त्यांची। 5 वाजता गाई वगैरे बांधून मोरघास टाकून धाराला वगैरे त्यांनी चालू करतात। तर तुम्ही हे जे बघताय रस्त्याच्या दोन्ही साईडला आम्ही म्हणजे आमच्या जे घरापासूनचे गाई गोठ्यापर्यंत जाण्याचा जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या दोन्ही साईडला आमच्या इथं नारळाची झाडं आहेत। म्हणजे आमच्या वडिलांनी एक 20 वर्षापूर्वीच ही झाडं लावलेली आहेत। म्हणजे दोन्ही साईडला इकडं 50 आणि इकडं 50 दोन्ही साईडला अशी 100 नारळाची झाडं लावलेली आहेत। त्यातली काय पाण्याचं नारळ आहेत, काय खोबऱ्याचं आहेत, म्हणजे दोन तीन व्हरायटी आहेत वेगवेगळ्या ह्यामध्ये। तर जाऊयात आपण गोट्यावर, काय काय काम चालू आहे बघूयात। तर तुम्ही बघू शकताय आपल्या गोट्यावर कोंबड्यांनी त्यांची सर्व्हिस द्यायला चालू केलेलं आहे। त्यांचं सकाळी उठून उकरायचं काम चालू केलंय त्यांनी। आणि ही एक पाळी आपल्या गोट्यावर, ही आहे 1 महिन्याची, एक 1.25 महिन्याची आहे, ही 2 महिन्याची आहे, ही आहे एक 20 दिवसाची आहे ही, आणि ही पण 2 महिन्याची आहे, 2.25 महिन्याची, आणि ही आहे 2.5 महिन्याची। अशा 5 पाड्या आहेत आपल्या गोट्यावरती। ही 2.5 महिन्याची खूप छान ग्रोथ झालेली आहे। मुरघास वगैरे चांगला खाते, म्हणजे चारा चांगला खाते ही। हिला आपण 20 तारखेपासून ग्रोकाप जे औषध आहे म्हणजे ह्याचं कालवडींची वाढ होण्यासाठीचं, ते 5 कालवडींना आपण चालू केलेलं आहे ग्रोकाप औषध। तर सगळ्या पाड्या, ही पण पाड्या आपली मुरघास खाते व्यवस्थित, ही खाते, ती सुद्धा खाते, म्हणजे पाड्या आपल्या रवंथ करायला चालू झालेल्या आहेत। मुरघास खाऊन त्यांचं रवंथ प्रक्रिया म्हणजे त्यांचं 4थं जे पोट असतं तर डेव्हलप व्हायला चालू झालेलं आहे। म्हणजे पाड्यांचं कसं असतं, सुरुवातीला त्या पाड्या मुरघास खाऊ शकत नाहीत, कारण का त्यांचं माणसासारखं पोट असतं, फक्त दूध पचवू शकतात। जसं जसं त्या मोठ्या होतील तसं तसं त्या चारा पचवण्यासाठी त्यांचं पोट सक्षम होतं। तर ते त्यांचं झालेलं आहे आता। तर तुम्ही बघू शकताय सगळ्या गायी आपल्या गोट्यात दावणीला बांधलेल्या आहेत, सगळ्यांना चारा द्यायला चालू आहे, आणि सोबत सोबत त्यांची धार काढायचं पण चालू आहे। ह्या बघा पाड्या आपल्या 7 महिन्याच्या पाड्या आहेत केवळ। गायीमध्ये उभारल्या तर ओळखू येत नाही गाय कोणती आणि पाडी कोणती, म्हणजे एवढ्या मोठ्या एवढी चांगली ग्रोथ झालेली। तर ह्या साईडच्या गायींचा चारा टाकून झालेला आहे, ह्या डाव्या साईडच्या सगळ्यांचा, आणि उजव्या साईडचा पण 4 गायींचं टाकून झालेलं आहे। तर हे बघा, हे मोठं मीठ, गूळ आणि खायचा सोडा ह्यांचं मिश्रण आहे। तर हे आपल्याला मुरघासावरती टाकायचं आहे। तर हे नेऊन आपला भैया आता टाकेल। प्रत्येक गायीला मुरघासावर असं म्हणजे प्रत्येकी 100 ग्रॅम पडेल किंवा 150 ग्रॅम पडेल अशा हिशोबाने टाकायला चालू आहे। मीठ, सोडा आणि गूळ ह्यांचं मिश्रण आहे। तर सगळ्या गायींच्या धारा काढून झालेल्या आहेत, त्याच्यानंतर पेंड पण घालून झालेली आहे, यांनी खाल्लेली आहे। तर आता पेंड झाल्यानंतर भरडा घालायचं काम चालू आहे। तर भरड्यासोबत मिनरल मिक्सचर देतो आपण। तर हा भरडा आहे, त्यासोबत मिनरल मिक्सचर एक काड्यापेटीचं जे आतलं असतं डबा ते भरून देतो मिनरल मिक्सचर। मॅनकाइंडचं मिनरल मिक्सचर वापरतोय आपण, मॅनकाइंड फार्माचं। बघा हे भरडा टाकलाय, त्यासोबत एक असं मिनरल मिक्सचर, आणि ते मिक्स करून टाकते। असं प्रत्येकाला द्यायला चालू आहे। तर अशा प्रकारे आपलं गायींचं दिवसभराचं म्हणजे सकाळचं नियोजन चालतं। तर यानंतर हे खाल्ल्यानंतर गायी सोडून द्यायच्या, त्यांचं त्या जाऊन मुक्त गोट्यात पाणी वगैरे पितात आणि दिवसभर पूर्ण आराम करतात। तरी मग आपली दुधाची गाडी पण आलेली आहे, तर रस्त्यावर दूध ठेवलेलं आहे आपण, तर ती घेऊन जाते। तर ह्या प्रकारे आपलं सकाळचं नियोजन चालतं दुधाचं।